सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता समोर जे चित्र दिसते ते बघून तुम्हाला विचार पडला असेल की हे काय चालू आहे. तर हे असं चालू आहे की वेदांश सट्ट करत होतं की पप्पा तुम्ही मला स्कूलला सोडायला चला. बट त्यांना ऑफिसला सुट्टी नव्हती, त्यामुळे ते फक्त व्हॅनपर्यंत सोडायला आले होते. मी त्या स्कूलला पोहोचलो फटफट आणि वेदांशला त्याच्या क्लासरूममध्ये ड्रॉप केलं होतं. त्याच्यानंतर मग वेळ झाली होती वेदांश स्कूलमधून सुटायची. पहिले वेदांशला खाऊ वगैरे घेतलं आणि पुन्हा मग मी निघाली होती स्कूलकडे जायला. मग वेदांची स्कूल सुटल्यानंतर मी फटाफट व्हॅनमध्ये बसून निघालो होतो घरी जायला. घरी आल्यानंतर आज काय मला जेवायचं नव्हतं, कारण आज होतं श्रावणातला दुसरा शुक्रवार, म्हणजेच माझा उपवास. सो मी लस्सी प्यायला घेतली होती. आणि इथे बघा वेदांशने क्ले घेऊन काय चालू केलं होतं. वेदांशला क्ले खूप आवडतं, तुमच्या मुलांनासुद्धा आवडतो का ते नक्की सांगा. आणि ते आमच्या किचनचं काम चालू होतं, बस आज ते बंद होतं. आणि मग आता इथे वेळ झाली होती माझी पोल्ट्रीमध्ये जायला, कारण आमच्या छोट्या छोट्या पिल्लूंना पाणी द्यायची वेळ झाली होती. सो इथे मी पोल्ट्रीमध्ये आली होती. आणि तुम्ही बघू शकता की इथे मी टाकले व्हिडिओ की जे मी काम करते, म्हणजे पाणी वगैरे चेंज करताना. कारण काही लोकांना, बरेच लोकांना असं वाटतं की मी फक्त पोल्ट्रीमधली व्हिडिओ टाकते, बट तिथे काय मी काम नाही करत. तर तुम्ही बघू शकता लाईव्ह प्रूफ की मी खरंच काम करते. पाणी चेंज करणं, खाणं वगैरेमध्ये बदलणं हे माझंच काम असतं. आणि हां, मला या कामाचा काही कंटाळा नाही येत, मी स्वतःहूनच करते. कारण सकाळी हे आवरून जातात, बाकीच्या वेळेचं मी आवरते आणि संध्याकाळी पुन्हा तेच आवरत असतात. सो मग तिथून पोल्ट्रीमधून निघाल्यानंतर मी इथे जेव्हा पाय वगैरे धुवायला आले होते, तेव्हा अचानक माझं लक्ष गेलं की आमच्या मागे असलेल्या व्हाईट गुलाबाला सुद्धा खूप छान फुलं आली होती. मध्ये येऊन पहिले मी ठेवला होता चहा, कारण माझा होता उपवास, जेवायचं नव्हतं. सो चहा वगैरे पिऊन घेतला आणि मग आता वेळ होती भांडी घासायची. आमच्या किचनचं काम चालू असल्यामुळे आम्हाला इथे खाली बसूनच भांडी घासावी लागतात, पण ठीक आहे, मज्जा येते. समोर छान छान ग्रीनरी बघत बघत माझी इथे भांडी वगैरे घासून झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी घेतला होता चहा प्यायला, कारण माझा पूर्णपणे उपवास असल्यामुळे मी काहीच खात नाही, फक्त चहा पित असते अधूनमधून. आणि मग आता मला जे शॅम्पूचे पार्सल रिसीव्ह झाले होते ते मी ओपन करायला घेतले होते. हा तोच शॅम्पू आहे चार्विक ऑर्गॅनिक्सचा, आणि हे माझ्यासाठी वेगळंच स्पेशल पॅकिंग होतं. मग त्याच्यानंतर झाली होती संध्याकाळ. मग पहिले मी माझं उंतार वगैरे पुसायला, स्वच्छ करायला सुरुवात केली होती, कारण आज शुक्रवार होता आणि शुक्रवारी मी उंताराची छान अशी पूजा करत असते. सो मी उंतार वगैरे पुसून घेतला होता आणि स्वच्छ करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर मग जो आपला मेन डोअर असतो, आपल्या घराचा मुख्य दरवाजा, तो सुद्धा मी पूजत असते, त्यालासुद्धा छान स्वच्छ असं मी करून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली होती आणि आमच्या इथे संध्याकाळी सर्वांना चहा लागतोच. सो मग सर्वांसाठी मी पुन्हा चहा बनवत ठेवला होता. आणि ते मस्त अशी मी हळदीचं लेपन करायला घेतलं होतं माझ्या उंबरठ्याला. तुम्हीसुद्धा करा, खूप छान पॉझिटिव्ह वाटतं ह्याने. त्याच्यानंतर तिथे फटाफट माझं उंताराला हळदी लेपन वगैरे करून झाल्यानंतर पहिले मी लादी वगैरे पण पुसून घेतली होती. म्हणजेच की आपली घरामध्ये जी आपण पूर्ण फरशी असते ती पण स्वच्छ करायची असते, कारण मला पूजेची तयारी करायची होती. सो मग पहिले मी हे सुद्धा स्वच्छ करून घेतलं होतं. आणि लास्ट टाईम जे DIY मी हॅक यूज केलं होतं तोच यूज करून मी छान माझी अशी देवाची भांडीसुद्धा एकदम चकाचक केली होती. आणि हे माझं छानसं देवघर. आणि माझा संध्याकाळचा मी चहा पिऊन घेतला होता. त्याच्यानंतर पटापट मी हेअर वॉश आणि पुन्हा आंघोळ करून घेतली होती. पूजेच्या आधी मी पुन्हा आंघोळ करत असते. आणि हे नेहमीच आहे की जे आमचं पिंक कलरचं गुलाब आहे ना, त्याला जेव्हा काही गरज असते, काहीतरी पूजा असते, तेव्हा फुलंच येत नाही. पण नशिबाने आमच्या व्हाईट गुलाबालाच खूप सारी फुलं लागली होती. आणि तुम्ही बघू शकताय, हा जो समोर वेल दिसतोय ना, तो नागवेलीचा आहे, म्हणजे खायची पानं जी म्हणतात ना ते. आणि आमच्याकडे खूपच जास्त क्वांटिटीमध्ये पूर्ण एक आमची मागची भिंत भरून गेली आणि छान छान मोठी मोठी पण पानं आहेत. आणि मग आता मी फटकन इथे साडी नेसून छोटीशी अशी छानशी तयारी केली होती आणि रेडी झाली होती. सर्वात पहिले मी माझी उंतार पूजा करून घेतली. हळदीचं लेपन सुकल्यानंतर पहिले मी उंतार पूजा करून घेते. त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली होती, देवांना चाल फुले वगैरे वाहून. आणि मग त्याच्यानंतर माझ्या पूजेची स्थापना, म्हणजे वैभवलक्ष्मी व्रताच्या पाटाची मांडणी इथे मी छान अशी करून घेतली होती. आणि मग त्याच्यानंतर फटाफट मी व्रतकथा वगैरे वाचून घेतली, पूजा वगैरे, आरती वगैरे करून घेतली. आणि मग त्याच्यानंतर सर्वात पहिले मी लावला होता फ्लॉवर भातचा कुकर. आणि ते वेदांचा हट्ट होताच की आज मला चाऊमिनच खायचं, म्हणजे मला नूडल्सच खायचे. सो त्याच्यासाठी आणि मग सर्वांसाठी मी ते सुद्धा थोडंसं बनवलं होतं. आणि मस्त जेवणामध्ये आज माझा बेत होता फ्लावर भात, सॅलड आणि त्याच्यानंतर चाऊमिन आणि कोबी चण्याची भाजी. आणि इथे बघा तुम्ही, हे दोघं कसे मस्त जेवायला बसलेत. आणि आता वेळ झाली तर आमची झोपायची. सो बाय बाय, गुड नाईट.